कविताच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ, काश्मीरी लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला, मीठ, ओवा आणि हळद, पांढरे तीळ 2 चमचे आणि ओवा 1 चमचा. हे सर्व कोरडे मिश्रण मिक्स करून घेऊ. सर्व मसाले व्यवस्थित पिठात मिक्स करून घेऊ. आता आपले सर्व मसाले मिक्स झाले आहेत. हिरवा ठेचा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा 1 चमचा ठेचा. चवीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता. आणि 2 कप पिठाला 1.5 कप मेथी आहे. 1 जुडीची मेथी घेतली आहे. ती धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. आता मेथी ओलसरपणा असल्यामुळे थोडंच पाणी टाकून त्यातच मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर कणिक एकदम पातळ होऊ शकते. मेथीला ओलसरपणा असतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी करून आता हे आपले पीठ तयार आहे. आता गॅसवर आपण पॅन ठेवू व पिठाचा एक छोटासा गोळा बनवून आपण पराठा लाटून घेऊ. गव्हाच्या पिठात कोरड्या घोळवून घ्यायचे आहे, म्हणजे ते चिकटणार नाही लाटते वेळेस. आता आपण आपला पराठा बनवून घेऊ. तोपर्यंत आपले पॅन पण गरम होत आहे. पराठा खूप जाड पण ठेवायचा नाही आणि जास्त पातळ पण करायचा नाही. सर्व बाजूने छान व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. जाड ठेवला तर अजिबात छान लागत नाही, त्यामुळे पातळ लाटून घ्यायचा आहे. आता आपला पराठा लाटून तयार आहे. आता हा पराठा आपण पॅनमध्ये टाकून घेऊ. आपले पॅन गरम झाले आहे. तोपर्यंत दुसरा पराठा आपण लाटून घेऊ. पराठा मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचा आहे, कारण त्याला भाजण्यासाठी वेळ लागतो. आता एक बाजू आपली झाली आहे, दुसऱ्या बाजूला पलटून घेऊ. तोपर्यंत हा खाल्ला पराठा लाटून तयार करू. दोन्ही बाजूने पण व्यवस्थित भाजून घेतला पाहिजे. त्याला आपण वरून साजूक तूप लावून घेऊ. तेल किंवा तूप लावलं तरी चालते, पण तुपातला पराठा छान लागतो म्हणून मी तूप लावत आहे. दुसऱ्या बाजूला पण आता आपण तूप लावून घेऊ. तुपामुळे पराठा चवीला छान लागतो. आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजला आहे. कलर पण छान आलेला आहे. आता आपण आपला पराठा काढून घेऊ आणि हा दुसरा पराठा टाकून घेऊ. याला पण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला पण तूप लावून छान भाजायचे आहे. आता एक बाजू आपली व्यवस्थित छान भाजली आहे. आता दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊ. दुसरी बाजू पण व्यवस्थित छान भाजली आहे. पराठ्याला कलर एकदम छान आला आहे. आता आपण पराठा काढून घेऊ. तो दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा शेंगाच्या चटणीसोबत खाण्यास छान लागतो. तो एकदम प्रवासात सुद्धा 8 दिवस हा पराठा टिकतो. त्यामुळे तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.